नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि जाचक अटी रद्द करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाला महाराष्ट्रभरातून शेतकरी उपस्थित राहिले. त्यानंतर जरांगे पाटील, त्यानंतर शेतकरी पुत्र रविराज साबळे असे दिग्गज लोकही त्या उपोषणाला उपस्थित होते. त्यांनी ही उपस्थिती दर्शवली. त्यांनी भाषण सुद्धा केले आणि मागणी फक्त एकच होती की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, जी इलेक्शन पूर्वी वचन दिले होते सरकारने. आणि हे उपोषण मागे घ्यावं, तुमच्या अटी मान्य होतील म्हणून महाजन त्या ठिकाणी आले, गिरीश महाजन. आणि गिरीश महाजनांनी सरकारचा निरोप दिला की तुमच्या अटी आम्ही मान्य करते. आणि मग उपोषण रोहित पवारांनी मागे घेतलं. अर्थात हे सगळं झाल्यानंतर तिथून हे उपोषण संपून सगळे शेतकरी आणि रोहित पवार आपापल्या कामानिमित्त गेले, आपापल्या घरी गेले. त्यानंतर त्या ठिकाणी भाजपकडून गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छ करण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की ही जागा रोहित पवार आणि त्यांचे समर्थक त्या ठिकाणी बसले. शेतकरी उपोषणाला, आंदोलनाला पाठिंबा देणारे शेतकरी त्या ठिकाणी बसले आणि म्हणून ही पंढरपूरची देवाची भूमी अपवित्र झाली, अस्वच्छ झाली. म्हणून आता हिला पवित्र केलं पाहिजे. म्हणून त्यांनी जर्सी गाईचं आणलं किंवा बैलाचं आणलं किंवा म्हशीचं आणलं माहिती नाही, पण त्यांनी मूत्र त्या ठिकाणी आणलं का आपले त्यांचे देव असणारे ते नाशिकचे आता जेलमध्ये असणारे अशोक खरात, माहित नाही आता यांनी आणलं कशाचं, मात्र तिथं टाकलं आणि ती जागा म्हणले पंढरपूरची आता ही स्वच्छ झाली पाहिजे, म्हणून पवित्र झाली पाहिजे, म्हणून पवित्र करण्याचा गोमूत्राने प्रयत्न केला. आता प्रश्न असा आहे, गोमूत्रानं जर जागा पवित्र होत असेल, स्वच्छ होत असेल, स्वच्छ जागा, तर यांचे देव असणारे प्रधानमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे एक आदर्श काम करणारे मुख्यमंत्री यांना स्वच्छ भारत मिशनची योजना एवढी करोडो रुपयाची काय गरज होती? गोमूत्र टाकलं, स्वच्छ सगळे जिकडं तिकडं. बाथरूम बांधा, शौचालय बांधा, त्याच्यासाठी करोडो रुपयाचे, अब्जावधी रुपयाचे बॅनर लावले. नवे नवे नुसत्या बॅनरवर भागलं नाही, स्वच्छता मंत्रालय स्थापन करावं लागलं. आता सेपरेट स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्रालय आहे, स्वच्छतेसाठी सेपरेट मंत्री आहे. त्यानंतर तिथून एवढी मोठी यंत्रणा आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेला सेपरेट स्वच्छतेसाठी सीईओ आहे, ज्याला डेप्युटी सीईओ म्हटलं जाते. असं प्रत्येक जिल्हा परिषदला एक सीईओ दिलेला आहे स्पेशल. आणि मागील 12 वर्षाचा काळ हा सेपरेट फक्त स्वच्छतेसाठी आणि सगळा खर्च हा स्वच्छतेवर जास्तीत जास्त बजेट खर्च करण्यात आलं आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या स्वच्छ भारत मिशन योजनेकडे द्यायला लावलं होतं. गावागावात शौचालय, मॉर्निंग पथक, गुड मॉर्निंग पथक, गुड नाईट पथक असे वेगवेगळे पथक स्थापन करावं लागले आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना देवेंद्र फडणवीसांनी रात दिवस एक करून गध्यासारखं पळवलं होतं गावाच्या गाव स्वच्छ करायला. स्वच्छ भारत मिशन, शौचालय बांधा, शोष खड्डे बांधा, सांडपाणी व्यवस्थापन करा, काय काय करायला लावलं नाही देवेंद्र फडणवीसांनी. एवढं कशाला केलं? आता यांचेच कार्यकर्ते गोमूत्र टाकून स्वच्छ करतायत, तर देवेंद्र फडणवीसांकडे थोडस गोमूत्र बाटलीत नेऊन द्यायचं असतं. देवेंद्र फडणवीसांनी विमानातून सगळ्या महाराष्ट्रभर शिंपडलं असतं ना, महाराष्ट्र स्वच्छ झालेला संपूर्ण स्वच्छ झाला असता. एवढी चांगली कल्पना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुचते कुठून, पण इतक्या उशिरा 12 वर्षानंतर सुचावी का? 12 वर्षापूर्वी जर हे 2014ला जर सुचलं असतं, एवढा खर्च. आणि त्याच्या आधी काँग्रेस सरकार होतं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरकारांमध्ये याच योजनेचं नाव संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान होतं. आता यांचे प्रधानमंत्री जास्त हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांनी संतांचं नाव काढलं, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान हे नाव काढलं आणि स्वच्छ भारत मिशन दिलं आणि स्वतः झाडू घेऊन उभे राहिले स्वच्छ करायला, भारत पवित्र स्वच्छ करायला वगैरे, गंगा पवित्र करायला वगैरे, गंगेची स्वच्छता करायला. गंगेमध्ये थोडं नेऊन यांनी गोमूत्र शिंपडायचं. आता त्या आषाढी वारी झाल्यानंतर पंढरपुराचाच जर विचार केला, जाऊ द्या गंगेचा, पण पंढरपूर स्वच्छ करायला निघालेत नाही गोमूत्र टाकून. पंढरपूरचाच जर विचार केला भाजपच्या या हुशार किंवा गध्या कार्यकर्त्यांनी, पंढरपूरचा जर विचार केला तर आषाढी वारी झाल्यानंतर
प्रचंड गंदगी असते पंढरपुरामध्ये, प्रचंड पाय ठेवता येत नाही. पहिले तर एवढी भयंकर असायची, आता तर या स्वच्छ भारत मिशनच्या दबावाखाली कर्मचाऱ्यांनी थोडंसं लक्ष दिलेलं आहे. पहिले तर सुईचं टोक ठेवायलाही जागा नसायची, एवढी अस्वच्छता पंढरपूरमध्ये असायची. आणि आता सुद्धा चंद्रभागे नदीमध्ये इतकी गंदगी टाकली जाते, इतका कचरा टाकला जातो आणि पूर्ण अस्वच्छ, आणि अस्वच्छ म्हणजेच अपवित्रता, अस्वच्छ म्हणजे अपवित्रता. तिथे एवढा खर्च करावा लागतो. यावर्षी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निश्चितच गोमूत्र क्षणार्धात शिंपलं, काहीच करायची गरज नाही, संपूर्णपणे स्वच्छ चंद्रभागा मता. तसंच इंद्रायणीलाही स्वच्छ केलं पाहिजे, तसंच गंगेलाही स्वच्छ केलं पाहिजे. गोमूत्र आहे यांच्याकडे, जादूच आहे नाही का, यांच्याकडे ही जादूची कांडीच आहे म्हणायचं. आता रोहित पवार आणि शेतकरी बसल्यानंतर पंढरपूर जर अस्वच्छ झाला असेल तर रोहित पवार महाराष्ट्रभर फिरतात. रोहित पवार विधान भवनात जातात, विधान भवन सुद्धा अस्वच्छ झालं असेल, विधान भवनातही गोमूत्र शिंपलं पाहिजे. महाराष्ट्रभर जिथे जिथे रोहित पवार दौरे करतात, त्यांच्या मतदारसंघात जातात, तिथे तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता गोमूत्र शिंपडलंच पाहिजे आणि महाराष्ट्र स्वच्छ केलाच पाहिजे. विज्ञान युगाकडे आहे, विज्ञान युगच आहे, विज्ञान युगाकडे म्हणायचं काय, विज्ञान युगच आहे. ज्या देशामध्ये गीतेचा जन्म झालेला आहे, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता म्हणजे शुद्ध ज्ञान आणि शुद्ध विज्ञान. विज्ञानाचा जन्म ज्या गीतेत झाला, ज्या गीतेचा जन्म भारतात झाला, ती भारतभूमी काय अपवित्र आहे का? तिला गोमूत्र टाकून तुम्ही शिंपडून तुम्ही स्वच्छ करणार? आणि भारतभूमी मुळातच पवित्र आहे. एखादा माणूस बसल्याने, एखादा माणूस उठल्याने अपवित्र होत नसते कुठली भूमी. आणि जे भेद मानतात ना, ते मुळात अपवित्र असतात. त्यांना पहिले पवित्र केलं पाहिजे. साधू संतांना पवित्र, सगळं जग पवित्र दिसतं साधू संतांना. म्हणून म्हणतात सारे विश्वची माझे घर. उग म्हणत नाहीये, पण यांना माणसा माणसात सुद्धा भेद दिसलेला आहे. आता का भेद दिसला, तर कारण का हे भाजपचे आहेत, ते राष्ट्रवादीचे आहेत, यांच्यामध्ये झाल्या दोन पार्ट्या. मग अशा पार्ट्यांचे तुकडे आहेत. जिथं तुकडे तुकडे निर्माण होतात तिथं भेद निर्माण होतं, जिथं भेद निर्माण होतं तिथं अपवित्रता निर्माण होते. आणि म्हणून रोहित पवार बसल्याने जागा अपवित्र जेवढी होती, तेवढीच भाजपचे कार्यकर्ते बसल्याने सुद्धा जागा अपवित्र होते. खरं तर तुम्ही सगळ्याच पार्टीचे जिथं बसता तिथं स्वच्छच करावं लागतं, कारण तुमच्यामुळं भूमी जरी अपवित्र होत नसली तरी तुमच्या विचाराची घाण मात्र तुम्ही समाजामध्ये सोडून जात असता खरं तर. पण रोहित पवार हे पार्टीच्या प्रचारासाठी पंढरपुरामध्ये बसले नव्हते. रोहित पवार बसले होते शेतकऱ्यांसाठी. भले ते पार्टीचे असतील, पण आता काय पार्टीचा प्रचार नव्हता ना, तिथं रोहित पवार म्हणले नाही हातवरी करून लोकांना की तुम्ही घड्याळाला मतदान करा, किंवा तुम्ही तुतारीला मतदान करा, किंवा तुम्ही मशालला मतदान करा, किंवा तुम्ही हाताला मतदान करा वगैरे. रोहित पवार तिथं काही म्हणले नाहीत असं, किंवा तुम्ही बेसरमीच्या फुलाला मतदान करा वगैरे असं काही म्हणले नाहीत, किंवा तुमच्या विरोधक म्हणून समजायला रोहित पवारांना. रोहित पवार शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन बसले असताना मग तुम्ही शेतकरी तिथं आले ना, मग शेतकरी आले म्हणून तुम्हाला जागा अपवित्र वाटली, येरी नाही वाटली. येरी तर ह्या लोकांच्या सभा सगळीकडे होतात. रोहित पवार काय पहिल्यांदाच एखाद्या स्टेजवर बसलेत का जागा अपवित्र करायला? रोहित पवार महाराष्ट्रभर सभा घेत असतात, तेव्हा तुम्ही गोमूत्र कधी शिंपडलेलं नाही, कारण तेव्हा फक्त तुमच्या पार्ट्यांचे कार्यकर्ते चमचे तिथं असतात ना, तेव्हा जागा अपवित्र झाली नाही. जिथं शेतकरी बसले ती जागा मात्र तुम्हाला अपवित्र झालेली दिसली नाही का? म्हणजे वा, किती हुशार आहे ते पार्ट्यांचे लोक, किती हरामी असतात, किती नालायक असतात, आणि लोकांना पण किती मूर्ख बनवत असतात हे. जर रोहित पवार बसल्यामुळे जागा अपवित्र होत असेल तर गेलेल्या विधानसभेमध्ये रोहित पवारांनी हजारो सभा घेतल्या असतील, हजारो ठिकाणीच्या जागा अपवित्र झाल्या असतील. आतापर्यंत का नाही एकही जागा गोमूत्र शिंपडलं? पण जिथं शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन रोहित पवार बसला, जिथं शेतकरी आले ती जागा मात्र तुम्ही पवित्र करण्याचा प्रयत्न करायलेत. आणि काय आणून? गोमूत्र आणून. अरे, ज्या शेतकरी बापाच्या दारातच गाय असते, जो स्वतः गाईला चारा चारतो आणि जो स्वतः गाईला पाणी पाजतो, म्हणून ते गोमूत्र मिळतं, त्या शेतकरी बाप बसलेल्या ठिकाणी तुम्ही जागा मात्र पवित्र करायला लागले. तुमच्या पार्ट्यांचे आणि तुमच्या पक्षांच्या लोकांचे पाय असे धुतले पाहिजे आणि तुम्हालाच पाजले पाहिजे पुन्हा.
कारण दुसऱ्यांना पिऊन अपवित्र व्हायचे नाही, इतकी तुमच्या मनामध्ये विचारांची घाण आणि शेतकऱ्यांचा द्वेष भरलेला आहे. अरे काय बहिणाबाई चौधरींनी वर्णन करावं शेतकऱ्यांचं, काया काया शेतामध्ये घाम जिरव जिरव. अरे तुझ्याच घामावरती हे सारं विश्व जगतंय. जे सारं विश्व ज्याच्या घामावरती जगतंय तो बसल्यानंतर तुम्ही जागा गोमूत्र शिंपडून पवित्र करायला निघालेत. व देवेंद्र फडणवीस बघा तुमच्या पक्षांची विचारधारा, पण तुमच्या कार्यकर्त्यांची विचारधारा. तुम्हाला रोहित पवारांचा विटाळ नाहीये. रोहित पवारांचा विटाळ असता तर विधान भवनामध्ये रोहित पवार जिथं भाषण करतात ज्या बाकड्यासमोर उभं राहून, तो बाकड्या तुम्ही गोमूत्राने धुतला असता. ते विधान भवन गोमूत्राने धुतलं असतं. तिथं तुम्हाला फिनाईल टाकायची गरज पडली नसती का? पाण्यानं फरशी पुसायची गरज नसती पडली विधान भवनाची. तिथं तुम्ही रोहित पवार या विधान भवनामध्ये उभा राहिला भाषणाला म्हणून ते पूर्ण हॉल धुवून काढला असता ना गोमूत्राने. मग का तुम्हाला रोहित पवारांचा विटाळच नाही ना? विटाळ तुम्हाला शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या ज्याच्या जीवावर तुम्ही जगताय त्याचा विटाळ आहे तुम्हाला. तुम्हाला शेतकरी झाल्याशिवाय हे काही कळणारच नाही. एकीकडे म्हणायचं आम्ही शेतकऱ्यांचे नेते, असे असतात शेतकऱ्यांचे नेते. शेतकऱ्यांच्या दारात गायी, शेतकऱ्यांच्या घरात वासरं, शेतकऱ्यांच्या शेतात गायींचा चारा, शेतकऱ्यांच्या गोठा जनावरांनी भरलेला, गायी गुरांनी भरलेला, आणि शेतकऱ्यांचे लेकरं गोपाळ म्हणून बोलल्या जातात. साधू संतांनी शेतकऱ्याच्या लेकरांना गोपाळ म्हणले. असे बाल गोपाळ सुद्धा त्या आंदोलनामध्ये, त्या उपोषणामध्ये हजर राहिले, आणि ती जागा तुम्ही गोमूत्र शिंपडायला लागले. आणि तसंही तुम्ही नाकाला मास्क लावता कधी कधी गोमूत्राचा वास येतोय म्हणून. मागे एका महाशयांनी तुमच्या पुण्यामध्ये ती जागा स्वच्छ करायला निघाले होते, नमाज पाळलेली वगैरे, तर हातामध्ये प्लॅस्टिक कॅरी बॅग घातली होती का? तर गोमूत्राचा वास येते म्हणून. अरे एवढं जर तुम्ही पवित्र मानता आणि एवढं जर तुम्हाला गायीचा खरंच इतकं तुम्हाला प्रेम आहे, तर खरं तुमच्या बायकांना शेण काढायला लावा गाईचं एकदा आमच्या समोर, आणि गोमूत्र तिथलं ना भरून काढायला लावा हाताने बघू. आणि डोकं धुत असताना शॅम्पूऐवजी गोमूत्र वापरून दाखवा, म्हणजे कळलं. आता अमृता फडणवीस खरंच शॅम्पूऐवजी गोमूत्राने डोकं धुवून दाखवतील का? शिल्की शिल्की शायनिंग केस वगैरे देतील का ऍडव्हर्टाईज गोमूत्राची? काय तुम्ही पक्षांनी काय विचारधारा दाखवावी लोकांना, आणि लोकांना काय धडे द्यावेत, लोकांना काय शिकवावं तुम्ही, तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा लोकांनी, याचा ताळमेळ तुमचा तुम्हाला तरी लागलेला आहे का? साधू संतांनी शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं, बहिणाबाई चौधरींनी शेतकऱ्याला या विश्वाचा बाप म्हणलेला आहे, आणि तुम्ही शेतकऱ्यांना अपवित्र समजायला लागलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा पाय ठेवणंही नको झालेला आहे. पाऊल शेतकऱ्याचा पाऊल पडला की तुम्ही ती जागा स्वच्छ करायला निघालेत. अरे खरं तर तुम्ही जिथं बसता ती जागा स्वच्छ करायला पाहिजे. तुम्ही गावागावात प्रचाराला येतात, ते गावं तुम्ही अपवित्र करून टाकलेले आहेत. तुमच्या या इलेक्शनचा प्रचाराचा जो काळ आहे ना, त्याच्या आधीचा जर काळ पाहिला 20-25 वर्षापूर्वीचा, म्हणजे याच्यामध्ये काँग्रेस पण सामील आहे गावागावांना व्यसनी अपवित्र बनवण्यामध्ये, आणि तुम्ही पण 25 वर्षापूर्वीचा काळ पाहिला असता तर एखादा व्यक्ती व्यसनी होता गावामध्ये, एखादा, आणि तो पुड्या खाऊन थुकलेले गाव तर बिलकुलच नव्हते. पण आज तुमच्या इलेक्शनच्या प्रचारामुळे तुम्ही धाबेच्या धाबे, बारच्या बार बुकिंग करता, आणि आमच्या गावागावातल्या लोकांना, निर्व्यसनी तरुणांना तुम्ही तिथे जेवायला बुकिंग करून दाखवता. इथं प्यायला खायला तुम्ही 15-15 दिवस बुकिंग करून देता, आणि इतकं व्यसनी बनवता. घरी येताना 50% युवक हे रस्त्यानंच पडलेले असतात इलेक्शनच्या काळामध्ये. त्यांना घर सुद्धा दिसत नाही. अनेक जण घर समजून गोठ्यात जातात, त्यांना काही कळत नाही. इतकं तुम्ही व्यसनी बनवले, आणि गावाच्या गाव तुम्ही थुंकून असे लाल केलेले आहेत. 25 वर्षापूर्वी कुठंच असं लाल बस स्टँडवर थुंकलेलं घाण गलिच्छपणा नव्हता. तुम्ही राजकारण्यांनी, पक्ष आणि पार्ट्यांचे सरकार आणणाऱ्यांनी हे असलं केलेलं आहे. खरं तर तुम्ही सगळे गावं आणि शेतकऱ्यांचे गावं, शेतकऱ्यांच्या शेत्या सुद्धा तुम्ही अपवित्र करून टाकलेल्या आहेत. त्या पवित्र करण्याची गरज आहे, पण तुम्ही शेतकरी जिथं बसले ते पवित्र करायला निघालेत. वा, काय भाजपची विचारधारा आज कोणीकडे घेऊन चाललेले. बरं आता ठीक आहे बाबा, शेतकरी बसले म्हणून अपवित्र झाली जागा, पण तिथं तुमचा गिरीश महाजन आला होता ना, मग ते गिरीश महाजन बसल्यावर तर जागा पवित्र झाली असेल ना, तिथं गोमूत्र शिंपडायची काय गरज होती? आता भाजपचा आहे ना गिरीश महाजन, भाजपचा व्यक्ती बसला म्हणजे जागा पवित्र झाली. भले तो, बरं आता म्हणणं कसं यांचं, रोहित पवार घराण्याचे आहेत, ज्या पवार घराण्यांनी बँका खाल्ल्या महाराष्ट्रातल्या,
साखर कारखाने खाल्ले महाराष्ट्रातले, करोडो रुपये लुटले महाराष्ट्रातून ज्या घराण्याने, आणि ते घराणं भ्रष्ट असल्यामुळं आम्ही ती जागा स्वच्छ करत आहोत असं म्हणल्या. मग ते घराणं जर भ्रष्ट आहे तर शरद पवार किती ठिकाणी आतापर्यंत शरद पवारांच्या लाखोंच्या वर सभा झाल्या असतील, कधीही गोमूत्र तुम्ही शिंपलं नाही भाजपवाल्यांनी. म्हणजे तुम्हाला शरद पवार अपवित्र नाहीत, तुम्हाला सुप्रिया सुळे अपवित्र नाहीत, तुम्हाला कुणीच अपवित्र नाही. तुमच्या डोळ्यात फक्त शेतकरी अपवित्र आहे, शेतकरी पुत्र अपवित्र आहेत, म्हणून तुम्ही जागा स्वच्छ करायला निघाले. नाहीतर आतापर्यंत कुठंच सभा घेतली नाही का शरद पवारांनी, रोहित पवारांनी, सुप्रिया सुळेंनी? केल्या का जागा आतापर्यंत तुम्ही पवित्र करायला निघाले होते का? नाही. का? आता शेतकऱ्यांच्या मुळावर तुम्ही उठलेले आहेत. आणि तिथं गिरीश महाजन, आता भाजपचा कार्यकर्ता म्हणलं, भाजपचा पुढारी म्हणलं की तो मात्र पवित्र, हे समीकरण झालेलं आहे, समीकरण झालेलं आहे. आता उद्या कुठे काँग्रेसच्या सभा झाल्या, चला गोमूत्र शिंपडा, जागा स्वच्छ करा. आज राष्ट्रवादीचा तिथं आमदार होता, उद्या काँग्रेसचा मंत्री किंवा आमदार कुठे गेला, गोमूत्र शिंपडा, जागा स्वच्छ करा, होम हवन करा, काड्या आणणार, काड्या गोळा करणार, गोवऱ्या गोळा करणार, तुम्ही जनतेला 1-1 किलो तूप आणायला लावणार, त्या होम मध्ये टाकणार, जागा पवित्र करा म्हणणार. इथं काँग्रेसचे लोक बसले होते, इथं राष्ट्रवादीचे बसले होते वगैरे. असं करायचे का? मग भाजपचा माणूस बसला की जागा पवित्र, एकदम पवित्र, एकदम शेणापेक्षाही पवित्र. अशोक खरात सारखं लय पवित्र. अशोक खरात किती पवित्र होतं, म्हणजे अशोक खरातचं मूत्रप्राशन केलं तर ते पवित्र म्हणूनच केलं ना. तुमच्या सगळ्या, तुमचे मंत्री होते, आमदारांच्या बायका, मंत्र्यांच्या बायका, मंत्री लोक, हे सगळ्यांनी. मग तसं तुमच्याकडे जसं पवित्रपणाचं अपवित्रपणाचं समीकरण चालू झालेलं आहे, तसं गिरीश महाजन बसले होते. मग गिरीश महाजन हे पवित्र, मग गिरीश महाजनांचे पाय धुवायचे होते ना. आता भाजपच्या सगळ्या लोकांनी पियायचं होतं, कारण पवित्र जागा. आता उद्यापासून तुम्ही सांगसालच हे समीकरणच, भाजपचा कार्यकर्ता पवित्र, काँग्रेसचा अपवित्र, भाजपचा म्हणजे त्याला घ्यायचं असं लाईन लावून. कोणाचा कार्यकर्ता आहे? हा, भाजपचा आहे, घ्या इकडं पवित्र. काँग्रेसचा आहे तिकडं अपवित्र. असं करणार का उद्यापासून तुम्ही या महाराष्ट्राला? अरे, ज्या विज्ञानाने आकाशाला गवसणी घातलेली आहे, आज चंद्रावर जग पोहोचलेलं आहे, आणि तुम्ही इकडे चालले सत्यानाशाकडे, सत्यानाश करून घ्यायला, आणि महाराष्ट्राचाही सत्यानाश करायला उठलेले आहेत. काय तुमची विचारधारा गाडा जरा कुठेतरी खड्ड्यात नेऊन, आणि साधू संतांच्या विचाराने, अरे ज्या भूमीला साधू संतांची भूमी म्हणलेली आहे, आणि जी विठुरायाची नगरीच मुळात पवित्र आहे, फक्त तुमच्यासारख्याने जाऊन अपवित्र केली ती. आणि म्हणून तुम्हाला जर स्वच्छतेची किंवा पवित्रपणाची एवढी हाव आहे, तर तुम्ही हातामध्ये झाडू घ्यायचे होते, झाडून सगळं पंढरपूर स्वच्छ करायचं होता. त्याच्या संत गाडगे महाराजांनी आषाढी वारी झाल्यावर कित्येक दिवस पंढरपूर दरवर्षी ते स्वच्छ करायचे. तसं तर ते महाराष्ट्रभर स्वच्छतेसाठीच फिरायचे, रोज कुठलं ना कुठले गाव ते स्वच्छ करत राहायचे. आजही गाडगे महाराजांचा आणि संत तुकडोजी महाराजांचा वारसा घेऊन सेवकराम दादा त्या ठिकाणी शेकडो लोक घेऊन येतात. 500च्या वर कदाचित कधी कधी लोक असतात तिथं, कधी 200, कधी 250, कधी 300 लोक घेऊन येतात. चंद्रभागेतून ट्रकच्या ट्रक कचरा ते बाहेर काढतात, संपूर्ण पंढरपूर ते स्वच्छ करत असतात. याला म्हणतात पवित्रता. आणि हे लोक आहेत पवित्र. निघाले भाजपचे म्हणलं की पवित्र. अशाने होणार नाही. उद्या काँग्रेस सत्तेवर येईल, काँग्रेसचे म्हणले की पवित्र, भाजपचे जिथं बसले तिथं गोमूत्र शिंपडतील आणि स्वच्छ करतील. हे चालेल का महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र काय सासऱ्याने दिलेली तुमच्या रुखवतावरची संपत्ती नाहीये, रुखवतावरची भेटवस्तू नाहीये ती. महाराष्ट्र म्हणजे, महाराष्ट्र ही साधू संतांच्या विचारधारांचा वारसा म्हणजे महाराष्ट्र आहे. साधू संतांच्या विचारधारेचा ठेवा म्हणजे महाराष्ट्र आहे. तुकोबारायांची गाथा म्हणजे महाराष्ट्र आहे. विठुरायाचं दरबार म्हणजे महाराष्ट्र आहे. करकटावरी सुंदरचं ध्यान जे आहे तो म्हणजे महाराष्ट्र आहे. ज्ञानोबारायांची भावार्थ दीपिका म्हणजे महाराष्ट्र आहे. नाथ महाराजांचं नाथ भागवत, नाथ महाराजांचे भारुड म्हणजे महाराष्ट्र आहे. जनाबाईचं अभंग म्हणजे महाराष्ट्र आहे. गोदावरीचं शुद्ध निर्मळ पाणी म्हणजे महाराष्ट्र आहे. चंद्रभागेचं तीर्थ म्हणजे महाराष्ट्र. या तीर्थांना अपवित्र करू नका तुमच्या विचारांनी म्हणजे झालं. अरे काय, संत गाडगे महाराजांच्या हातातला झाडू म्हणजे महाराष्ट्र आहे. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र काय तुमच्या सासऱ्यांची भेट वस्तू नाहीये दिलेली लग्नात तुमच्या. निघाले तिला पवित्र पवित्र ठरवायला. अरे साधू संतांच्या विचारांचा जरा तुमच्यामध्ये हिंदुत्व शिल्लक असेल तर, नाहीतर आहेतच तुम्ही कुणाचे सासरे कुणाचे जावईन, तुमचे नातेवाईक कोण आहेत
आहेत, सगळं माहिती आहे महाराष्ट्राला, पण तुम्हाला शेतकऱ्यांचा इतका द्वेष आहे हे तुम्ही या घटनेवरून दाखवून दिलं. आणि म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाऱ्यांनी नक्कीच जागा झालं पाहिजे आणि खबरदार, यानंतर शेतकरी बसलेत तिथं जर असे फालतूपणे तुम्ही चालवण्याचे प्रयत्न केले तर या शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे कोणाच्या खुर्च्या कशा उलट्या करायच्या आणि कोणाच्या कशा पालट्या खुर्च्या करायच्या. तर निश्चितच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.